नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करतोय म्हणजे इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची. आणि यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण स्वाध्याय 6.3 पर्यंतचा संपूर्ण भाग पाहिलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्याय 6.4, जो वर्गमूळ घनमूळ यावर आधारित शेवटचा स्वाध्याय आहे. कसा चाललाय तुमचा अभ्यास? छान अभ्यास करताय ना? दररोज थोडा 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 जर अभ्यास करत गेलात तरी देखील या परीक्षेची आपली भन्नाट अशी तयारी होणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. त्याचबरोबर तुम्हालाही यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज आपोआप तुमच्या प्लेलिस्टमध्ये ते ॲड होत चालणार आहेत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं पाहिजे, नाहीतर पुढे नवीन आलेला व्हिडिओ तुमच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेलच असं नाही, त्याचं नोटिफिकेशन येईलच असं नाही आणि ते व्हिडिओज तुमचे मिस होऊ शकतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 6.4ला. यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि पहा काय आहे तो प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही प्रश्न सोडवू शकता आणि त्यानंतर व्हिडिओ प्ले करून तुम्ही सोडवलेलं बरोबर आहे का हे चेक करू शकता. चला पाहूया काय आहे प्रश्न. जर 135 गुणिले 25 बरोबर 3375 तर घनमुळामध्ये 3.375 बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला विचारलेली गोष्ट आहे ती म्हणजे आहे घनमुळामध्ये 3.375. हे 3.375 आहेत, पण इथं 3375 आहे, म्हणजे मला पहिला पॉईंट घालून टाकला पाहिजे. यातला पॉईंट घालवण्यासाठी मी काय करणार तर घनमुळामध्ये यालाच मी करतो 3375 आणि छेदामध्ये काय होणार आहे 0.123 अंक पुढे गेला म्हणजे छेदामध्ये आपण 3 शून्य देणार आहोत. 3375 छेद 1000 करणार आहोत. 3375चं घनमूळ काढण्यासाठी आपल्याला इथं हिंट दिलेली आहे 135 गुणिले 25. तर 135 गुणिले 25 बरोबर आहे 3375. तर आपल्याला यात काही फोड करावी लागेल आणि याला बदलावं लागेल जेणेकरून या दोघांचं घनमूळ निघेल. 135ला आपण 5ने भाग देऊया तर काय होतील 5 दुने 10 आणि 5 7 35. 27 गुणिले 5 गुणिले 25 बरोबर आहे 3375. इथे 25 गुणिले 5 ही जोड करूया. 27 गुणिले 125 बरोबर आले 3375. पहा 27चं घनमूळ निघतं, 125चं देखील घनमूळ निघतं, म्हणजेच हे होणार आहेत घनमुळामध्ये 3375 म्हणजेच 27 गुणिले 125 छेद 1000 होणार आहेत. आता हे सोडवू शकतो आपण. 27चं घनमूळ आहे 3, 125चं घनमूळ आहे 5 छेद 1000चं घनमूळ आहे 10. 3 5 15 छेद 10. 15/10 म्हणजेच किती होणार आहेत ते होणार आहेत 1.5. म्हणजेच याचं घनमूळ आलेलं आहे 1.5, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. याचा वापर करून घनमूळ काढलं तरी देखील चालणार आहे. ते न वापरता घनमूळ काढायचं असेल तरी सुद्धा आपण तोंडी घनमूळ काढतो त्या पद्धतीने पण याचं 3375चं घनमूळ काढता आलं असतं. एकक स्थानी 5 आहे म्हणजे घनमूळाच्या एकक स्थानी 5 येणार. शेवटचे 3 अंक सोडून द्या, मग राहतं काय तर राहतो 3. 3 मधून वजा होणारी पूर्ण घनसंख्या कोणती 1. 1चा घन 1, म्हणजेच याचं जे घनमूळ आहे ते किती आलेलं आहे 15. आणि 15 इथं दशांशचिन्हानंतर 3 अंक होते म्हणजेच 3.375चं घनमूळ जे आहे ते 1.5 आलं असतं. तसंही सोडवता आलं असतं, पण या दिलेल्या हिंटचा वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला सांगितलं आणि डायरेक्ट सोडवायचं असतं तर कसं सोडवलं असतं ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि थोड्या संख्या मोठ्या दिसत आहेत म्हणून अजिबात डिस्टर्ब व्हायचं नाही. काही असू त्याचं उत्तर काढणार आहे आपण. पहा घनमुळामध्ये आहेत 0.004096 आणि घनमुळात आहेत 5.832 बरोबर x. तर वर्गमुळात x बरोबर किती हे विचारलेलं आहे. x चं वर्गमूळ विचारले तर हे लिहून घ्यायची गरज आहे का? बरं लिहून घेतो.
घनमुळात 0.004096 6 अंक आहेत दशांश चिन्हानंतर आणि इथे आहेत घनमुळामध्ये 5.832. आता हे सोडवत असताना याचं जे घनमूळ निघेल याच्यात दशांश चिन्हानंतर किती अंक असणार आहे? तिथे आहेत 2, 4, 6. म्हणजे आपल्या घनमुळामध्ये दशांश चिन्हानंतर 1, 2, 3 अंक असणार आहेत का? नाही, ते वर्गमुळात 3 असणार आहेत. वर्गमुळात निम्मे होतात. घनमुळात किती अंक होतात? याला भागिले 3 म्हणजे 2च अंक असणार आहेत घनमुळामध्ये, कारण याचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर हे आलेले असतात. म्हणजे हे तर फिक्स झालं. प्लस याचं घनमूळ काढताना दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, म्हणजे आपल्या घनमुळामध्ये दशांश चिन्हानंतर किती अंक येणार आहेत? एकच अंक येणार आहे, कारण याचा 3 वेळा गुणाकार केल्यावर घन आलेला आहे आणि दशांश चिन्हानंतर 1, 2, 3 अंक होतात. आता आपल्याला काढायची त्यांची घनमुळं. ती कशी काढणार? आपली ट्रिक आहे 40, 96. एकक स्थानी अंक आहे 6, म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी देखील कोणता अंक असणार आहे? 6 हाच अंक असणार आहे. हे डायरेक्ट मी अंक कसे करतोय तर वर्गमूळ घनमूळच्या ज्या व्हिडिओज आहेत सुरुवातीला माहिती दिलेल्या त्या पहा, म्हणजे हे तुम्हाला डायरेक्ट समजेल. तुम्ही आता इथं डायरेक्ट असाल तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे कसं काही डायरेक्ट सांगतात एकक स्थानी हा अंक येईल. त्यासाठी वर्गमूळ घनमूळच्या व्हिडिओज पहा, अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओज आहेत त्या, कारण ते जर समजलं तर हे प्रश्न असे झटपट सोडवता येतात. एकक स्थानी अंक असणार आहे 6. घनमूळ काढताना शेवटचे 3 अंक सोडून देणार आणि 4 मधून वजा होणारी पूर्ण घनसंख्या 1 आहे. 1चं घनमूळ येतं एकच, म्हणजे याचं घनमूळ येणार आहे 16. याचं घनमूळ येणार आहे 16, म्हणजे इथे आले हे 16. दशांश चिन्हानंतर 2 अंक 0.16. आता 5832चं घनमूळ काढायचं आपल्याला. 5832 एकक स्थानी आहे 2, म्हणजे याच्या घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? तर 8 8 64 आणि 8 चौक 32, म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी 8 येणार आहेत. हे तुमचं पाठ असेल चांगली गोष्ट, नाहीतर म्हणून पहा, सरळ घन म्हणून पहा की 7 असेल तर 7 7 49 आणि 7 9 63 एकक स्थानांचा गुणाकार करायचा आहे. त्यामुळे त्या 2 व्हिडिओ पाहिल्या नसतील तर वर्गमूळची आणि घनमूळची व्हिडिओ अवश्य पहा. इथं एकक स्थानी येणार आहेत 8. आता घनमूळ काढताना शेवटचे 3 अंक सोडा. 5 मधून वजा होणारी पूर्ण घनसंख्या आहे 1. 1चा घन 1, तिचं घनमूळ एकच होतं, म्हणजेच 18. इथं येणार आहेत 18, पण दशांश चिन्हानंतर एकच अंक पाहिजे, म्हणजे इथे असणार आहे 8, इथं असणार आहे 1. आता यांची बेरीज करायची आपल्याला. 0.16 इंटू 1.8 त्याच्या पुढे देऊया 0. 6 अधिक 0 होतील 6. 8 अधिक 1 होणार आहे 9 आणि 1 अधिक 0 होणार आहे 1. 1.96. आपल्याला विचारले बरोबर आहेत x, तर आपल्याला काढायचे वर्गमुळात x बरोबर किती? तर वर्गमुळात x म्हणजेच वर्गमुळात 1.96 इज इक्वल टू काय होणार? 14चा वर्ग होतो 196, म्हणजे 14 येणार आहेत. वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, म्हणजे वर्गमुळामध्ये किती? एकच अंक असणार आहे. दशांश अपूर्णांकांचे वर्गमूळ हे देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितले, त्यामुळे हे तुम्हाला ते व्हिडिओ पाहिले तर हे आता लगेच समजलं असेल. 1.96चं स्क्वेअर रूट आलेलं आहे 1.4 आणि आपल्याला तेच विचारलंय वर्गमुळात x बरोबर किती? तो आलेला आहे 1.4. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. पहा काय आहे? p इज इक्वल टू 712 प्लस वर्गमुळात 3136 भागिले 12, तर p चं घनमूळ बरोबर किती हे विचारलेलं आहे. तर p इज इक्वल टू हे 712 आहेत हे असेच ठेवले, हे छेदात 12 आहेत हे पण ठेवले, प्लस 3136चं वर्गमूळ काढायचं आहे. पहा 3136 याचं काढायचं आहे आपल्याला वर्गमूळ. एकक स्थान ठरवूया. एकक स्थानी इथे 6 आहे, म्हणजे याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी काय असू शकतो? एकतर 4 असेल किंवा 6 असेल. कसं? 4 चौक 16. 4 चौक 16 एकक स्थानी 6 येतात. 6 6 36 एकक स्थानी 6 येतात. एकक स्थानचा अंक आपला फिक्स झाला. आता दशक स्थानचा अंक ठरवताना शेवटचे 2 सोडून द्यायचे, राहिला काय? 31. 31 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या 25. 5चा वर्ग 25.
5चा वर्ग वजा होतो म्हणून दशक स्थानी असणार आहे 5. म्हणजे एकतर 31-36चं वर्गमूळ 54 असेल किंवा 56 असेल. आता 54 की 56 हे कसं ओळखतो आपण? या 5ला दशक स्थानी आलेल्या अंकाला त्याच्या पुढच्या संख्येने गुणतो. 5 झाले 30 आणि ह्या 30ची तुलना आपण इथे जो अंक आहे शेवटचे 2 सोडून जी राहिलेली संख्या आहे त्याच्याशी करतो. 30 हे लहान आहेत 31 पेक्षा, म्हणजे यांचा गुणाकार 30च येतोय पण आपल्याला 31 पाहिजे. म्हणजे यातली जर लहान संख्या घेतली तर आपण 31 पर्यंत जाणार नाही. त्यामुळे याचं जे वर्गमूळ आहे ती मोठी संख्या असणार आहे, ते आहे 56. आता ही बेरीज करूया. p बरोबर 6 आणि 2 8, 71 आणि 5 झाले 76. याला भागायचे आपल्याला 12ने. 4ने भाग जाणार का? 4 1 4, 2 4 7 28, 4ने जातोय. 3ने जाणार का? 7 आणि 7 13 आणि 8 21, 3ने जातोय म्हणजे 12ने या संख्येला भाग जाणार आहे. 5 सख 72 राहिले 4 झाले 48, 12 चौक 48. विचारले काय? घनमुळात p बरोबर किती, म्हणजेच या 64चं घनमूळ किती हे विचारलंय. आपल्याला माहिती आहे 4चा घन 64 होतो. 4 चौक 16, 16 चौक 64. फायनल आन्सर आपला आलेला आहे 4, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला जायचं का पुढे? लक्षात आले ते महत्वाचं आहे. तोंडी वर्गमूळ काढता येणं, तोंडी घनमूळ काढता येणं, यावर कमांड असली की हे प्रश्न झटपट पटापट सुटून जातात. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि त्यात काहीतरी वेगळं दिसलं तुम्हाला. काही वेगळं नाही आहे. प्रश्न क्रमांक 4 घनमुळामध्ये आहेत. आता हे पहा, हे आहेत घनमुळामध्ये 24 33 6चा 1/2वा घात. जेव्हा आपण घातांक हे प्रकरण शिकू तेव्हा तुमच्या हे लक्षात येणार आहे की 1/2वा घात म्हणजेच त्या संख्येचं वर्गमूळ असतं. 1/3वा घात म्हणजेच त्या संख्येचं घनमूळ असतं. इथं या संख्येचा 1/2वा घात आहे म्हणजेच या संख्येचं आहे वर्गमूळ. ते कुणाचं? 24,336. 24,336चं वर्गमूळ अधिक 60. चला आता 24,336चं वर्गमूळ. आता काही वाटतच नाही वर्गमूळ काढायला. 24,336 याचं वर्गमूळ काढायचंय. एकक स्थानी 6 आहे म्हणजे वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 असेल. 4 चौक 16, 6 6 36. एकक स्थानचा अंक मिळाला. बस आता त्याच्या पुढे काय? हे 2 कट होणार आहेत आणि राहिलेल्या संख्येतून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर 243च्या आधी पूर्ण वर्ग संख्या 15चा वर्ग होतो 225, 16चा वर्ग होतो 256. 15चा वर्ग 225 यातून वजा होऊ शकतो. म्हणजे दशक स्थानी असणारी संख्या काय असणार आहे? 15. दशक आणि शतक मिळून असणार आहेत 15 15. म्हणजे एकतर या संख्येचं वर्गमूळ 154 असेल किंवा 156 असणार आहे. आता 154 की 156 हे कसं ओळखायचं? इथे 15 15 आलेत. 15ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणा. 15 गुणिले 16, 15चा वर्ग 225 आणि 15 होतात 240. तो गुणाकार आला 240. आपल्याला पाहिजे 243. म्हणजे 240 कमी पडतायत याचा अर्थ यातली जर लहान संख्या घेतली तर आपलं वर्ग इथपर्यंत जाणार नाही. म्हणजे यातली मोठी संख्या आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणजेच 156 ही संख्या आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणजेच याचं वर्गमूळ जे आहे ते आलेलं आहे 156 अधिक करायचे आहेत 60 आणि याचं काढायचं आहे घनमूळ. कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं. हे लिहायचं विसरलं तर वर्गमूळ काढलं जाणार. नजर हटी दुर्घटना घटी. गणितात लक्ष बारकाईने पाहिजे आपलं काय काय चालू आहे त्याकडे. हे होणार आहेत घनमुळामध्ये 156 अधिक 60 म्हणजेच ते 6 आणि 15 आणि 6 21 216. 216 कुणाचा घन आहे? 216. 6चा घन आहे 216. म्हणजेच 216चं घनमूळ आलं 6. 6 7 36, 36 सख होतात 216. फायनल आन्सर आपलं हे बरोबर कितीच विचारलं होतं ते उत्तर आलेलं आहे 6, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तोंडी वर्गमूळ तोंडी घनमूळ काढता येण्यामुळे किती फायदा होतो हे तुमच्या लक्षात येत असेल. हे अजून लक्षात येत नसेल तर पुन्हा सांगतोय, वर्गमूळ घनमूळच्या व्हिडिओज पहा. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर पटपट लाईक करा,
सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि घनमुळात परत घनमुळात 0.216 याचा 6वा घात बरोबर किती हे विचारलेलं आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी घातांकाचं थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे, पण तो घातांक चॅप्टर आपला पुढे आहे, तरी देखील मी तुम्हाला आता हे समजावून सांगतो. पहा, येईल लक्षात, काही अडचण नाही. इथं पहिल्यांदा हे जे पहिलं घनमूळ आहे, हे पहिलं जे घनमूळ आहे ते जरा बाजूला केलं आपण तर काय राहतं, घनमुळामध्ये 0.216 राहतं. आणि हे घनमूळ म्हणजेच काय असतं मी तुम्हाला आधी सांगितलं. घनमूळ म्हणजेच काय, 1/3 घात असतो. घनमूळ म्हणजे 1/3, वर्गमूळ म्हणजे 1/2 घात असतो. आणि या सगळ्याचा आपल्याला सांगितलाय 6वा घात आहे. आता एक लक्षात घ्या, घाताचा जर घात असेल तर त्यांच्यामध्ये गुणाकार असतो. म्हणजे a⁻m⁻n असेल तर a⁻m गुणिले n असतो. या दोन घातांकांचा गुणाकार होत असतो. हे घातांक प्रकरण शिकताना ते अजून डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे मात्र काय होणार आहे, हे जे आहेत घनमुळामध्ये 0.216 हे असेच राहणार आहेत. इथं ह्या दोघांचा असणार आहे गुणाकार, म्हणजेच 1/3 गुणिले 6 म्हणजेच 6/1 आहेत. 3 एके 3 आणि 3 दुने झाले 6. इथपर्यंत लक्षात आलं असेल. तर घनमुळात 0.216 परत इथं लिहितो मी, स्टेप जास्त करतोय मी स्टेप, पण तुमच्या लक्षात यावं म्हणून. याचा आता आहे वर्ग. वर्ग कसा, इथं भाग दिला आपण, 3 दुने 6, 2 एके 2 आणि 1 एके 1 याचा वर्ग आहे. आता 216चं घनमूळ आपल्याला काढता येतं. 6चा घन आहे 216, मग 216चं घनमूळ आहे 6. मग 0.216 घनामध्ये दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, म्हणजे घनमुळामध्ये किती, एकच अंक असणार आहे, म्हणजे 0.6 त्याचा राहिला आता वर्ग. त्याचा राहिला वर्ग. आता 6चा वर्ग होतो 36, दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे, म्हणजे वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक येणार आहेत. याचं फायनली उत्तर येणार आहे 0.36, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे घाताचं वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल असं समजतो. नसेल आलं तरी देखील घातांक प्रकरण जेव्हा होईल आपलं, त्यावेळेस हे कॉम्बिनेशन आहे, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि घातांक याचं कॉम्बिनेशन असलेला हा प्रश्न आहे. व ते प्रकरण, तो घटक आपण शिकलो की तुमच्या हे लक्षात येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि सोपा आहे तो देखील. पाहूयात काय आहे तो. घनमुळामध्ये 4913 अधिक घनमुळामध्ये 9261 बरोबर x, तर x² बरोबर किती हे विचारलेलं आहे. घनमुळात आहेत 4913 प्लस घनमुळामध्ये आहेत 9261 बरोबर x आहे. इकडे नाहीच लिहिते, x = आहे ते. चला 4913चं घनमूळ झटपट पटापट काढूया. 4913 एकक स्थानी काय आहे, 3 आहे. 3 आहे म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी काय येईल बरं, 7 7 49, एकक स्थानी 9 आणि 7, 9 7 63, म्हणजे याच्या एकक स्थानी 7 येणार आहे. शेवटचे 3 अंक सोडा, राहिले काय 4. 4 मधून वजा होणारी पूर्ण घनसंख्या 1, म्हणजे हा आहे 17चा घन. इथं आले हे 17 प्लस 9261चं घनमूळ काढायचे. 9261 एकक स्थानी 1 आहे, म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी 1च येणार आहे. 1 एके 1 एके 1. आता शेवटचे 3 अंक सोडा दशक स्थानचा अंक मिळवण्यासाठी. इथे आहे 9. 9 आहे म्हणजे 9 मधून वजा होणारी पूर्ण घनसंख्या कोणती, 8. 2चा घन 8, त्यातून वजा होतो. 8 कुणाचा घन आहे, 2चा आहे, म्हणजे दशक स्थानी येणारा अंक असणार आहे 2. म्हणजेच 9261चं घनमूळ आलेलं आहे 21. 17 अधिक 21 म्हणजेच x बरोबर किती आला, 7 आणि 1 8 आणि 2 आणि 1 3, 38. आपल्याला विचारलंय x² बरोबर किती, तर x² म्हणजेच काय येणार आहे, तो असणार आहे 38 गुणिले 38 इज इक्वल टू 38चा वर्ग करायचं. तोंडी वर्ग कसा करायचा हे पण तुम्हाला शिकवलंय. 8चा वर्ग होतो 64, हातचे आले किती 6
8 त्रिक 24, 24ची दुप्पट करायची 48, 48 आणि 6 होतात 54, हातचे आले 5, 3चा वर्ग 9, 9 आणि 5 होतात 14. म्हणजे किती आला? 38चा वर्ग आलेला आहे 1444, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करून घ्या. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि सोडवायचा आहे तो आपल्याला प्रश्न क्रमांक 7. तोपर्यंत तुम्ही वाचा, सोडवायला सुरुवात करा, व्हिडिओ पॉज करा आणि मग सोडवा आणि नंतर चेक करा. चला पाहूया. इथे आहे 12चा घन गुणिले 15चा घन भागिले 4चा घन गुणिले 5चा घन भागिले 27/6 बरोबर किती विचारले. याला मी आता एकदम फोडून लिहिणार आहे. इथं घन वगैरे करत नाही बसणार, इथं युद्ध पेटवणार आहे आणि मग हा प्रश्न सोडवणार आहे. 12चा घन म्हणजे मी तो लिहिणार आहे 12 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 15चा घन म्हणजे तो मी लिहिणार 15 गुणिले 15 गुणिले 15 छेद 4चा घन म्हणजे तो मी लिहिणार 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 5चा घन म्हणजे तो लिहिणार 5 गुणिले 5 गुणिले 5 झालं. हे भागिले 27/6 आहेत. भागिले म्हणजेच उलटून गुणिले होतात. गुणिले हे होणार आहेत 6/27. सगळे गुणाकारामध्ये आहेत, त्यामुळे कुणाचाही छेद कुणाच्याही अंशाला भाग देऊ शकतो. मग इथे 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 एके 4, 4 त्रिक 12, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 त्रिक 15. छेदातले तर संपले. आता पहा इथे आहे 27. 27 म्हणजे 3 त्रिक 9 त्रिक 27 आणि हे 27 ने या 27ला 27 एके 27. राहिलं काय शिल्लक? आता वर राहिले 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 गुणिले पुढे शिल्लक राहिले काय 6/1 म्हणजे 6. 27 गुणिले 6 होतात 6 7 42, 6 2 12 आणि 4 16, 162. फायनल उत्तर आलेलं आहे 162, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हे एवढं मांडून सोडवलं, सोपं वाटलं, पण हे खूप मोठं झालं. याला शॉर्टकटमध्ये कसं सोडवता आलं असतं ते पण पहा. एक तुम्हाला रूल सांगितला होता की याचा घन आहे म्हणजेच तो आपण असा पण लिहू शकतो 12चा घन गुणिले 15चा घन. जर गुणाकारात घातांक असेल तर तो कॉमन लिहिता येतो. म्हणजेच हे 12 गुणिले 15 याचा घन होणार आहे छेद 4चा घन गुणिले 5चा घन म्हणजेच हे 4 गुणिले 5 कंसाचा घन होणार आहे. हे भागिले म्हणजेच काय उलटून गुणिले होणार आहेत. भागिले म्हणजेच उलटून गुणिले 6/27. मी वेगवेगळे प्रकार दाखवतोय तुम्हाला की कसं सोडवू शकता. आता पहा अंशाचा घन छेदाचा घन जर समान घातांक असेल आणि अंश छेदाला असेल तर तो देखील आपल्याला कॉमन लिहिता येतो. म्हणजेच तो असा लिहिता येईल 12 गुणिले 15 छेद 4 गुणिले 5 कंसाचा घन गुणिले हे 6/27. आता इथे भाग देऊ शकतो 5 एके 5, 5 त्रिक 15, 4 एके 4, 4 त्रिक 12. म्हणजे इथे काय राहिले अंशामध्ये 3 गुणिले 3 म्हणजे 9चा घन राहिला गुणिले 6/27. 9चा घन गुणिले 6/27. 9चा घन होतो 729 गुणिले 6/27. 27 27 729, 27चा वर्गचे 729. आता राहिले 27 गुणिले 6 आणि ते आलेले होते 6 7 42, 6 2 12 आणि 4 16, 162. पर्याय 1 162 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. असं सोडवा किंवा याच्या आधी जसं सोडून दाखवलं ते सोपं वाटलं असेल तसं सोडवा. इथं उलट स्टेप्स जास्त वाढल्या, तिथं कमी स्टेपमध्ये आपलं काम झालेलं होतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न सोडवण्याच्या मल्टिपल स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगितल्या की एका प्रश्नाला सोडवण्याच्या एकापेक्षा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. त्यातली आपल्याला जी सोपी वाटेल ती आपण फॉलो करायची आहे आणि त्या पद्धतीने सोडवायचे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि यात आहेत वर्गमुळात 1728चं घनमूळ अधिक 13,824चं घनमूळ. चला लिहू का इथे? गरज नाही, तुम्ही परीक्षेत हे काय असे प्रश्न लिहित बसायचे नाही आहेत. परीक्षेत डायरेक्ट सोडवायला सुरुवात करायची आहे. कच्चं काम करताना
किती करायचं कच्चं काम ते पण मी तुम्हाला दाखवतो. तुमचं कच्चं काम एवढंच असलं पाहिजे. 1728चं घनमूळ काढायचं आहे. 1728चं घनमूळ. तर इथं काय करणार, एकक स्थानी 8 आहे म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी किती येणार 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8. एकक स्थानी आले 2 घनमुळाच्या. आता दशक स्थानचा अंक शोधण्यासाठी शेवटच्या 3 संख्या सोडून द्या, राहिला 1. 1 मधून वजा होणारी पूर्ण घनसंख्या एकच, तिचं घनमूळ 1 म्हणजे हे घनमूळ आलेलं आहे 12. इथं लगेच वर्गमुळात इथं आले 12 अधिक 13,824, त्याचं घनमूळ काढायचं आहे. 13,824 एकक स्थानी असणारा अंक आहे 4. म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल बरं? 4 आहे तर 4 चौक 16 आणि 16 चौक 64 होतात. म्हणजे 4 आहे तर 4च येणार घनमुळाच्या एकक स्थानी. शेवटचे 3 अंक सोडायचे दशक स्थानचा अंक काढण्यासाठी. 13तून वजा होणारी पूर्ण घनसंख्या 2चा घन 8 ही संख्या त्यातून वजा होते. 13तनं 8 जातात, जी पूर्ण घनसंख्या आहे. 8चं घनमूळ आहे 2 म्हणजे 13,824चं घनमूळ आलं 24. हे ॲडिशन करा, वर्गमुळात 24 आणि 12 होतात 36 आणि 36चं वर्गमूळ किती येतं 6 हे वर्गमूळ येतं. हे बरोबर किती एवढंच विचारलेलं होतं, उत्तर आलेलं आहे 6, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मजा आली ना सोडवायला, झटपट पटापट आणि तोंडी काढता आल्यामुळं खूप सोपं झालं आणि 1 मिनिटाच्या आत हे प्रश्न सोडवू शकतो आपण, हे पण आपल्या लक्षात आलं. चला जाऊया पुढे. आणि पुढे आहे काही नाही, पुढे इथं वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पूर्ण झालेला आहे. टोटल म्हणजे 6वा घटक जो होता त्याची आपण पहिल्या 2 व्हिडिओमध्ये माहिती घेतली, भाग 1 भाग 2 मध्ये. त्यानंतर क्रमाने स्वाध्याय 6.1, 6.2, 6.3 आणि आता 6.4 देखील सोडवलेला आहे. दररोज तुम्ही एक व्हिडिओ किंवा 2 व्हिडिओ जरी दररोज क्लिअर केले, क्लिअर करताना कसे करा तर कच्चं काम जे आहे ते आधी वहीमध्ये करा. प्रश्न समोर आला की पॉज करा व्हिडिओ, तुम्ही सोडवा, आधी तुम्ही सोडवा. तुमची विचार प्रक्रिया कशी आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या गोष्टीवर तुम्ही विचार करता ती गोष्ट दीर्घकाळ तुमच्या स्मरणामध्ये राहते. रेडीमेड मिळालेली गोष्ट लक्षात राहत नाही. त्यामुळं कोणताही प्रश्न आधी स्वतः सोडवून पहा, त्यानंतर मग व्हिडिओ प्ले करा आणि मग मी कसा सोडून दाखवलाय ते फॉलो करा. माझ्यापेक्षाही तुम्हाला तुमचीच पद्धत जर सोपी वाटली असेल आणि उत्तर बरोबर येत असेल तर तीच पद्धत फॉलो करा, माझी घेऊ नका. पण तुम्ही ज्या पद्धतीने सोडवलं त्यापेक्षा जर मी दिलेली पद्धत सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीला फॉलो करा. मी म्हणत नाही की माझंच बरोबर आणि माझंच सगळ्यात सोपं आहे म्हणून. कदाचित तुमचीही एखादी पद्धत माझ्यापेक्षा सोपी असू शकते, तर त्या पद्धतीला फॉलो करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. घटक क्रमांक 7 की ज्यामध्ये महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी आणि लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी याला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. आणि ॲडव्हान्स लेवलच्या तयारीसाठी इथे जी प्लेलिस्ट दिसतीये TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यातले व्हिडिओज नक्की पहा. खूप कामाचे आणि ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न आहेत की जे सोडवल्यानंतर तुम्ही राज्य लेवलपर्यंत फाईट देऊ शकता. गणिताची एकदम परिपूर्ण तयारी तिथून होणार आहे. इथं तर होतीच आहे, पण इथं आपण एका लिमिटेड क्वेश्चन मर्यादेवर काम करतोय. तिथं मात्र खूप ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न आहेत, ते सुद्धा तुम्हाला जमणार आहेत कारण ते 7वी स्कॉलरशिपमधलेच प्रश्न आहेत, पण ते ॲप्लिकेशन लेवलला विचारलेले आहेत. त्यामुळे त्याचा देखील अभ्यास करा. भेटूया घटक 7ची व्हिडिओ मसावी लसावीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.